गुड मॉर्निंग गाईज. सो सकाळची सुरुवात ही पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह एनर्जी आणि अजून काय न्यू फेस करायची यांनी झाली. त्यानंतर आमचे दूधवाले काका आले, त्यांनी आमच्या इथे दूध दिलं आणि तेही रवाना झाले. त्यानंतर मी बटाटे घेतले, त्यांना नंगपुंग केलं आणि त्यानंतर मी त्याचे छोटे छोटे स्लाईस केले. त्यानंतर कॅरेटही घेतलं, तेही चिरून घेतलं. त्यानंतर सगळे चिरलेल्या भाज्या एकत्र केल्या आणि त्यानंतर कांदा चिरायचा राहिला होता, मग तो पण चिरला आणि टोमॅटो पण चिरला. त्यानंतर मी ते त्यात पुन्हा ॲड केलं. त्यानंतर सोयाबीन भिजत घातली होती. त्यानंतर सगळे मसाले वगैरे ॲड करून मिक्स करून घेतल्या भाज्या, दही वगैरे ॲड करून. आणि त्यानंतर मग मी गेले पटॅटो चटणी बनवायला. त्यात मी शेजवान चटणी, मिओनीज, सॉल्ट स्वादानुसार सगळं टाकून ते मिक्स करून घेतलं, मिरची पावडर वगैरे. आणि त्यानंतर एक पातेल्यामध्ये मी पाणी बॉईल करायला ठेवलं होतं, त्यात तांदूळ टाकले, थोडेसे बॉईल करून घ्यायला. एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल ॲड केलं, आलं लसूणची पेस्ट ॲड केली. त्यानंतर ते थोडा वेळ मिक्स केलं. त्यानंतर त्यामध्ये ज्या व्हेजिटेबल मॅरिनेट झाल्या होत्या त्यामध्ये ॲड केल्या आणि त्याही थोड्या वेळ मिक्स केलं. त्यानंतर मग ते मिक्स करून झाल्यानंतर आपण त्या भाज्या एका साईडला काढून घेतल्या. त्यानंतर कांदा फ्राय केला बिर्याणीसाठी आणि मग आपण घेतली बिर्याणी लेयर देण्यासाठी. देन पहिला लेयर भाजीचा, दुसरा लेयर बिर्याणीचा, तिसरा लेयर कांदा कोथिंबीरचा, पुन्हा भाजीचा, पुन्हा भाताचा, पुन्हा कांदा कोथिंबीरचा असे लेयर्स देऊन घेतले. त्यानंतर आपण सर्व लेयर देऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण बीट कलर ॲड केला, जो घरीच मी बनवला होता बीटपासून, बिकॉज फूड कलर इज नॉट गुड फॉर हेल्थ. सो आम्ही बीट ज्यूस ॲड केला. त्यानंतर आपण सँडविचच्या तयारीसाठी लागलो होतो. सँडविच बनवण्याची सगळी सामग्री चिरून झाली होती. मग ब्रेड घेतलं, त्यावर काकडी टाकली, मिओनीज लावलं, टोमॅटो, काकडी. हे हेल्दी सँडविच आहे, हेल्थसाठी खूप बेनिफिट देणारं, त्यात काहीच ऑइली वगैरे काहीच ॲड नाही आहे. त्यानंतर मग सगळ्या फ्रेंड्सला सर्व केलं मी. रात्री समोसा एन्जॉय केला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.